नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, वृद्ध आई वडिलांकडून मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्यानंतर किंवा भेट म्हणून अशी मालमत्ता मिळवल्यानंतर आई वडिलांना सोडून देणाऱ्या मुलांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय। आई वडिलांकडनं मालमत्ता नावावर करून घेतल्यावर किंवा त्यांच्याकडनं भेट मिळवल्यानंतर आई वडिलांना दूर लोटल्यास अशा मुलांना त्यांना मिळालेली मालमत्ता किंवा भेट परत करावी लागणार आहे, असं आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशांमुळे वृद्ध आई वडिलांचा सांभाळ मुलांना कोणत्याही परिस्थितीमध्ये करावा लागेल हे स्पष्ट झाले। त्यामुळे आई वडिलांकडून मालमत्ता नावावर करून घेऊन किंवा भेट म्हणून मिळवून नंतर त्यांना वाऱ्यावर सोडणं मुलांना महागात पडू शकतं। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय। सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये स्पष्ट सांगितलंय की जर मुलं आई वडिलांची देखभाल करण्यामध्ये अपयशी ठरली तर आई वडिलांनी त्यांना जी मालमत्ता भेट म्हणून दिलेली आहे ती मालमत्ता ज्येष्ठ नागरिकांचं पालन पोषण आणि कल्याण कायद्याअंतर्गत रद्द करता येणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं वृद्धांबाबत हल्लीच हा एक महत्त्वपूर्ण निर्णय सुनावलाय। त्यामुळे आता वृद्धांना खूप फायदा होणार आहे। या निर्णयामुळे आता मुलं आई वडिलांची काळजी घेऊन त्यांच्यासोबत चांगली वागतील अशी अपेक्षा केली जात आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता इथून पुढे प्रॉपर्टी मिळाल्यानंतर मुलांनी आई वडिलांचा सांभाळ न केल्यास ती मालमत्ता पुन्हा आई वडिलांना देण्याचा निर्णय आता सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।